बाजारामध्ये आज एवढी गर्दी आहे ना, असं वाटते की सगळी आजच मंडळी आलेत बाजार करायला. सो इथे आता मला काहीच दिसत नाही भाजीपाला. या काकांकडे मला खूप सुंदर अशा माड्या दिसतात आणि ह्या ज्या माड्या मेथीची जुडी कशी? 30 रुपये. मेथीचा ढिगच आहे इथे. जवळा पण 100ला 3. हा इथे सुंदर सुंदर इयरिंग्स आहेत. वाव, ह्या काश्मीरी. विठ्ठल रखमाई, श्रीकृष्ण, बुद्ध, गौतम बुद्ध. हाय, नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आहे शनिवार आणि आज असतो मनोरचा बाजार. तर आता मी निघालेली आहे बाजारात जायला आणि तुम्हाला आज मनोरचा बाजार दाखवते. काय काय बाजारामध्ये आले सर्व विकायला वगैरे. तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग. सो बाजारात एंट्री केलेली आहे पोलीस स्टेशनच्या त्या रोडवरून. तर इथे एक वेळ सुंदर सुंदर अशा मूर्त्या आलेल्या आहेत आणि इथनं कपड्यांचा बाजार चालू झाला आहे आणि ह्या गाड्या पण मध्येच आहेत. बाजारामध्ये जत्रेसारखी गर्दी चालू आहे. या गर्दीमध्ये काय भाजीपाला पण घ्यायला जमत नाही. भाजी तर दिसायला पाहिजे गर्दीत, भाजीवाल्या पण दिसत नाही. हा ना, एवढी गर्दी आहे बघा. बाजारामध्ये आज एवढी गर्दी आहे ना, असं वाटते की सगळी आजच मंडळी आलेत बाजार करायला. सो इथे आता मला काहीच दिसत नाही भाजीपाला. आता इकडनं मी चालली आहे गावदेवी मंदिराच्या तिकडनं त्या गलीमध्ये आणि इकडे आता भाजीपाला बघूया आपण. पण भाजीपाला दिसण्याच्या ऐवजी पब्लिकच दिसते. तर तुम्ही बघू शकता की मनोरमध्ये बाजारामध्ये किती गर्दी असते आणि मनोरच्या आजूबाजू राहणारे ज्या गावातले सगळे पब्लिक आहेत ते मनोरमध्ये स्पेशली मार्केट करायला येतात, बाजार करायला. मटार 40ला अर्धा किलो आहे. मात्र 50 रुपये में टेम्पर इकडे ग्लास स्वेटर आहेत विकायला. इसकी क्या प्राइस है और ये वाले की? ये भी 500, 550. 50 रुपए में, मात्र 50 रुपए में, 50 रुपए में. हे मस्त आहेत ना. यहाँ से टेम्पर ग्लास लगवा कर ले जाइए. आइए आइए जल्दी कीजिए, ऑफर बिल्कुल लिमिटेड टाइम तक है. और मिल जाएगा कलर 50 रुपये में टेम्पर ग्लास लगाइए. तर इकडे गावदेवीचं मंदिर आहे आणि आज नेमकं गावदेव आहे म्हणून मांडव वगैरे घातलेला आहे आणि इथे भांडी सुद्धा आहेत, कपडे आहेत. या काकांकडे मला खूप सुंदर अशा माड्या दिसतात आणि ह्या ज्या माड्या ना त्या स्पेशल छान दिसतात. काचेच्या आहेत आणि 100 रुपये डझन आहेत. ₹100 डझन. आणि ह्या काकांकडे इथे शाळेच्या सगळ्या वस्तू लागतात त्या आहेत आणि खूप सुंदर सुंदर पाऊच आहेत, पेन आहेत. बघू. हां, ऋतूला पाऊच घ्यायचंय. माझ्यासाठी हे युनिकॉर्नचं काढ ना. हे पाऊच 30 रुपये आहेत फक्त. अंकल ये पैड का कितना? क्या? और ये कंपास, ये कंपास मेथीची जुडी कशी? मेथी 30 रुपये. मेथीचा ढिगच आहे इथे.
मंदिराच्या बाहेर गेटच्या आलं की इथे मच्छी मार्केट दिसतंय. सुकी मच्छीचा बाजार आहे आणि इथेच थोडी ओली मच्छी पण बघायला मिळेल आपल्याला. तर इथे बोंबिले, सुकट, वाकट्या, इथे पण मांदेली. मावशी कसा वाटला मांदेल्यांचा? आणि हे सुकट जवळा पण 100ला 3. नाही घ्यायचा मी थांबा. तुम्हालाच घ्यायला लागलंय. येऊ दे तुम्ही टीव्हीवर जरा. हेच होते ना पालघरला तिची बहीण हा का? सेम ना दिसतात त्या. कोलंबी आणि पापलेट मस्त आहेत ना. विचार कसा वाटत आहे तर. अरे कोलंबी कशी? ही 100. आणि ही पण हो घ्या. काकी आहे का? पापलेट कसे? तिथे आता मी मच्छी घेतो, ओली मच्छी. इकडे पण आहे मावरं. बाजारात जामच गर्दी आहे. वाकट्या 100 रुपये. आता थोडी गर्दी कमी झाली आहे, पण या गर्दीमध्ये आपण आपली पॉकेट वगैरे सांभाळून ठेवायची, नाहीतर कधी काही पण आपली पॉकेट कधी पण गायब होऊ शकतात. इथे चांगले कुर्ते दिसत आहेत. विचारूया जरा प्राइस. काय प्राइस आहे कुर्त्यांची? 150 रुपये, वरती 200 रुपये. हे खालचं 150 आणि वरती 200. 200 वाले पण मस्त प्राइस, छान आहेत. लाईन मधले 300 रुपये, वरचे 300 रुपये. तर हे दुसरं दुकान आहे आणि इथे पण मस्त कपडे लावलेत. म्हणजे मस्त मस्त स्कार्फ आहेत. कितीला आहेत हे? 150 रुपये का? कसा मीटर आहे तो कपडा? 150 रुपये मीटर आहे असं. यांच्याकडे खूप मस्त मस्त कपडे आहेत, ड्रेस पीस वगैरे शिवण्यासाठी. नेटचा कपडा आहे, 150 रुपये मीटर. आणि हे वेलवेटचा कसा मीटर? ते वेलवेट यांच्याकडे आहे. मम्मी तिकडे गर्दीत अडकली. शेंगा मस्त आहेत ह्या, मोठ्या मोठ्या. विचार कसा वाटाय? 50 रुपये वाटा असेल ना. इकडे मम्मी आता हार बघायला लागले. आम्ही ह्यांच्याकडेच काय पण घ्यायचं असेल तर इथेच घेतो, ह्या भाऊंकडे. आणि कॉस्मेटिक वगैरे सगळं आहे. हे मस्त आहेत नेकलेस. हा, कोणता घ्यायचा? हा, इथे सुंदर सुंदर इयरिंग्स आहेत. वाव, ह्या काश्मीरी. हा ना, और बांधलंय हे. इसका कितना? 400.
सगळे हे सगळे 400च आहेत. हे 300 वाले. आणि हे हा 350. हे 550. आणि आतमध्ये आहेत ते 100 आणि आलेमध्ये आहेत ते 30 रुपये. हे मस्त वाटत ना जरा. दाखव. वजन आहेत पण. सोना सबका सही रेट हां. दुकान आहे पालघर में. पण काहीतरी युनिक आहे मस्त नवीन. भाड़ा लेगा उसका रूम भाड़ा लेगा ही. हमारा तो क्या है, हमारा खुला दुकान मेला लगाना है, तो हम माल रह कर क्या करें. अब देखिए 36 पीस लाए, 2 पीस बच गया. अभी भाव करके बेचता तो 2-4 ही पीस बेचता. आता इतके सगळे कानातले बघून मी आता खूप कन्फ्यूज झाली आहे की कोणते कानातले घेऊ. संत्री घेतोय आम्ही 50चा अर्धा आणि 100चे 1.5 किलो असा भाव आहे त्यांचा. टेस्ट करायला पण द्यायला लागेल आम्हाला. खाऊन बघते आधी. चांगले गोड आहेत. आता मनोरच्या मेन रोडवर आहे मी आणि इकडे राईट हँडला आपल्याला सगळी त्या गल्लीमध्ये कांदे बटाट्यांचा बाजार बघायला भेटतो. तर ते आम्हाला काही कांदे वगैरे घ्यायचे नाही त्यामुळे आम्ही गेलो नाही. आपण ठेवा त्याच्यात. मुळ्याचा पाला घेतला आम्ही मस्त. आता काकडीच राहिले घ्यायची आणि काकडी घ्यायला आले मी. तर काकडी 1 किलोची 40. तो घेते आता मी काकडी. 50ला 2 कांदे 100ला 4 50ला 2 नवीन कांदे 100ला 5 50ला 2. फायनली बाजारातून बाहेर निघतोय आता. बाजारातून नाही गर्दीतल्या गल्लीतून. तिथे या मावशींकडे मला ही कोण दिसलंय. ही कोण फळ आहे बघू आता विचारू. कोण कशी कोणतं हो ताई. हा कोण 100. काय 100 रुपये किलो. तो मनोरमध्ये आता मी एक गोष्ट नोटीस केली की पालघरला गेल्यावर आम्ही जिथे मसाला डोसा खायचो ना तेच आता मनोरमध्ये सुद्धा आलेलं आहे. होते मी की हा भवानी स्नॅक आहे ना सेंटर. हे पालघरमध्ये पण खूप फेमस आहे. म्हणजे ह्यांचं मसाला डोसा मेदूवडा वगैरे खूप छान असतं आणि तेच आता दुकान इथे. आणि सर तुम्हाला यायचं असेल तिथे खूप जास्त टेस्ट चांगली असते. आता इकडनं घरी गेल्यावर काहीतरी खायला पाहिजे म्हणून मम्मी वडापाव घ्यायला गेलाय. आणि हा मनोरचा फेमस आहे वडापाव आणि इथे खूप जास्त गर्दी असते. पण आता खूप उशीर झालेला त्याच्यामुळे माणसं कमी आहेत. पण हा फेमस वडापाव आहे मनोरचा. इकडे मोसंबीचा टेम्पो चालला आहे आणि 100ला 2 किलो. इथे एक गाडी आहे आणि पुढे पण आहे. पुढे गेल्यावर दाखवते तुम्हाला. ऊसाचा रस प्यायचा असेल ना तर इथे यायचं मनोरमध्ये. हा ऊसाचा रस फेमस आहे आणि माझ्या मामीचंच आहे. तुम्हाला कधी मनोरमध्ये आले आणि ऊसाचा रस प्यायचा असेल तर इथे नक्की या. हे दुकान आहे आपल्या इथे शॉपर सिटीच्या खाली मामी असते गाडी घेऊन. माझं तुम्हाला आवाज येतो की नाही माहिती नाही पण उन्हामध्ये फिरून आल्याच्या नंतर जरा गारगार ऊसाचा रस पिते तर खूप मस्त वाटते. आता आणि मम्मी पण इथे बसले. तर तुम्हाला मी आधी स्टार्टिंगला मूर्त्या दाखवल्या होत्या आणि आता मी आली त्यांच्याजवळ. तर खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत शिवाजी महाराजांच्या सुद्धा. विठ्ठल रखुमाई, श्रीकृष्ण, बुद्ध, गौतम बुद्ध. काय प्राइस त्याची 300. आणि त्या मागे आहेत त्यांची कसल्या आहेत त्या.
इथे हा गुल्लक सुद्धा आहे, त्याच्यावर मोर आहे. खूप सुंदर मूर्ती आहेत. मस्त आहेत ना. तर फायनली आम्ही बाजार करून आलो होत आता आणि बघू शकता आमच्या दोघींच्या हातामध्ये एवढ्या मोठ्या मोठ्या पिशव्या आहेत. मोठ्या नाही आहेत पण वजन आहेत. आणि थोडासाच तुम्हाला बाजार दाखवला, अजून पूर्ण बाजार मी दाखवला नाही कारण की खूप जास्त गर्दी होती आणि जास्त पुढे गेली नाही. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला असेल तर मग व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओमध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला. तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.